महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. दिसेल तिथे झोडणार असे आव्हाड यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय आणि कलाविश्वात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सोलापूरकर यांनी अलीकडेच केलेल्या विधानांमुळे हा वाद उफाळला असल्याचे बोलले जात आहे. या वादावर आता पुढे काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा. आम्ही जे वर्षानुवर्ष बोलतोय की मनुवाद्यांच्या डोक्यामधलं चातुर्वर्ण्याचं भूत कधीही जाणार नाही. जो शिकलेला असेल, जो ज्ञानी असेल, तो ब्राह्मणच असेल, हा सोलापूरकर बोलतोय. आणि तो बाबासाहेबांना ब्राह्मणही करून टाकतो. आता ह्याच्या कानाखाली जाळ काढला, म्हणजे कानशिलात वाजवली की याच्यातला मनुवाद बरोबर झाला. काय गरज यांना शिवाजी महाराजांबद्दल बोलायची, बाबासाहेबांबद्दल बोलायची आणि उगाच समाजामध्ये विष कालवायची. सोलापूरकर, तुम्ही जिथे असाल, तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरे म्हणताय की तो अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे. बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा? अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं. गप आपले शब्द मागे घे. शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे. नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल, पण मी तुला जोडणार, मी तुला मारणार. बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सहन करणार. लोकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. थेट तू त्यांना ब्राह्मण करतोयस आणि अरे तुझे अरे तुझी लायकी काय? कुठेतरी एका पिक्चर मध्ये एक भूमिका घेतली म्हणजे तू काय मोठा अमिताभ बच्चन झालास की काय?